नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने छडा लावला असून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चोरीचा तब्बल 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये सुमारे 470 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,70,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। नागपूर गेट पोलीस ठाण्यात 9 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा क्रमांक 462/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) आणि 305 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। घरातून 498 ग्रॅम सोने आणि 2 लाख रुपये रोख चोरीला गेल्याची तक्रार होती। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला तपासाचे आदेश दिले। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अमरावती शहरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तसेच यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि हैदराबाद येथे जाऊन सलग 3 दिवस तपास केला। गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा अकोला येथील विधी संघर्ष बालकाने केल्याचे निष्पन्न झाले। 17 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकाने संबंधित बालकाला अमरावती येथील वेलकम पॉइंट वरून ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्या बॅगेची तपासणी केली असता चोरीचा मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल आढळून आला। जप्त केलेल्या मुद्देमालांमध्ये विविध प्रकारच्या सोन्याच्या चैन, हार, मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने, पेंडेंट आदींचा समावेश आहे। तसेच 1,70,000 रुपये रोख जप्त करण्यात आले। चोरीचा सोन्याच्या दागिना व रोख रक्कम मिळून एकूण 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस निरीक्षक अतुल वर तसेच युनिट क्रमांक 1 चे पोलीस निरीक्षक नितेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली आहे।